मित्रांनो नमस्कार, मी अमित बागडे। मित्रांनो, शहरातल्या लोकांसाठी पाऊस हा आनंददायी असतो, पण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस जीवघेणा ठरतोय। महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाचं संकट किती मोठं आहे हे आपण सातत्याने बघतोय। महापुराच्या तडाख्यामध्ये काडीनं काडी गोळा केलेला संसार वाहून गेलाय। मित्रांनो, अशी बरीच पूरग्रस्त गावे आहेत जिथपर्यंत अजून सरकार, प्रशासन अथवा टीव्ही चॅनलवाले पोचलेले नाहीत। खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं, तिथल्या घरांचं, जनावरांचं नुकसान हे झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, राज्यातील शेतकरी हा फार मोठ्या संकटात आहे। त्यांना आता मदतीची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे। परंतु दुर्दैव महाराष्ट्राचं, शेतकऱ्यांना नको असलेलं शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे। त्या कुंभमेळ्याकरता आजपासूनच तुम्ही 15,000 कोटींची तरतूद करून ठेवली आहे आणि उद्ध्वस्त झालेल्या माझ्या बळीराजाला प्रति गुंठा फक्त 85 रुपये मदत। देवाभाऊ, शेतकरी जगवण्याची ही वेळ आहे। जगातला कोणताच धर्म तुम्हाला सांगणार नाही की एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त होताना उत्सव साजरी करा, एक वेळ कुंभमेळा साध्या पद्धतीने साजरी करा, पण शेतकऱ्यांना तातडीची मदत करा। मित्रांनो, एकीकडे सर्व काही गमावलेले महाराष्ट्रातील शेतकरी एकरी 50,000 रुपयाची मदत मागत असताना सरकारकडे पैसे नाहीत। आणि बिहारमध्ये बघा, काही दिवसांवर तिथे इलेक्शन आले आणि गरज नसताना देखील महिलांच्या खात्यामध्ये धडाधड 10,000 यांनी जमा केले आहेत। ज्या ठिकाणी गरज आहे तेथे सरकारने एकरी 30,000 रुपये इतकी मदत जाहीर केली। शेतकऱ्याच्या डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर त्याने ऐश केली म्हणून झाली नाही, त्यांनी कष्ट करून त्या कष्टाची किंमत मिळाली नाही म्हणून झाले सरकार। वैऱ्यासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणांच्या खिंडीत गाठतंय सरकार। शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि शेतीमाल फुकट भावाने जातोय, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जुगारापेक्षाही जास्त अनिश्चित झाली शेती, म्हणून मरतोय शेतकरी। शेतीप्रधान देशात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय आणि उद्योगपतींची लाखो रुपयांची कर्ज येथे माफ होतात। निवडणुकीच्या तोंडावर तुमची बहीण लाडकी झाली, आता माझा शेतकरी कधी लाडका होणार आहे? दरवर्षी 50,000 रुपये मातीत टाकून दाखवा, पाऊस येईल का, बियाणे चांगले मिळेल का, पीक चांगले येईल का, भाव चांगला राहील का, काही माहिती नसतं। आणि असं असताना हजारांचं खत आणि बियाणे मातीत टाकून आयुष्याचा जुगार खेळणे जमेल का तुम्हाला? पिकांच्या जीवावर पाहिलेले स्वप्न एका रात्रीत पाण्याखाली गेले। मित्रांनो, कृषी प्रधान म्हणजे माहिती का काय? ज्या देशात शेती उत्पन्नाशिवाय काडी बी हालत नाही, पण त्याच देशात शेतकऱ्याला काडीची बी किंमत नसते, तो असतोय कृषी प्रधान देश। तिकडे दुष्काळ येऊ द्या, वादळ वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, शेतकऱ्याचं नुकसान झालंय तरी त्याला किंमत नसते, तो असतोय कृषी प्रधान देश। आणि जिथं पीक पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्या दलालाला जास्त पैसा मिळतो, तो असतोय कृषी प्रधान देश। मित्रांनो, पंजाबमध्ये भाजपचे सरकार नसून देखील तिथे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तातडीने तिथल्या आम आदमी पक्षाने प्रति हेक्टरी मदत दिली, परंतु महाराष्ट्रात अजूनही ठोस मदत जाहीर झालेली नाही। आज पंजाबची लोकसंख्या जवळपास 3,21,00,000 आणि महाराष्ट्रातील लोकसंख्या 13,40,00,000। दोन्ही राज्यांच्या लोकसंख्येनुसार आणि झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीनुसार पंजाबचं नुकसान भरपाई बजेट 2,26,000 कोटी आणि महाराष्ट्राचं बजेट 7,00,000 कोटी। पंजाबमध्ये झालेले नुकसान 5,00,000 एकर क्षेत्र आणि महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं क्षेत्र 70,00,000 एकर क्षेत्र। पंजाबला प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत। मग प्रश्न असा निर्माण होतो, पंजाबमध्ये भाजपचं सरकार नसून देखील तेथील आम आदमी पक्षाने शेतकऱ्यांना इतक्या प्रमाणावर मदत केली आहे, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मदत भाजपसाठी का शक्य होत नाही?